बाळ मस्त की तुमचं बाळ अगदी सुखरूप आहे. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात जीवा आता नंदिनीला फोन करतो तेव्हा नर्स फोन उचलते. घडलेला सगळा प्रकार नर्स आता जीवाला सांगते. त्यानंतर जीवा ताबडतोब हॉस्पिटलमध्ये येतो. हॉस्पिटलमध्ये येऊन वॉर्ड नंबर विचारत जीवा आता नंदिनीकडे येऊ लागतो. तर इकडे नंदिनीला आता शुद्ध आलेली असते. डॉक्टर म्हणतात की हे सगळं कसं घडलं. नंदिनी म्हणते की मला काहीच आठवत नाहीये माझ्यासोबत काय झालं, पण माझं बाळ कसं आहे डॉक्टर. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा तुम्ही कसली काळजी करू नका, तुम्ही आता आराम करा. नंदिनी म्हणते की हे बघा मॅडम माझ्यापासून काही लपवू नका, प्लीज माझ्या बाळाबद्दल मला सांगा. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हा तर चमत्कारच म्हणायचा, तुमच्या बाळाला काही झालेलं नाहीये, तुमचं बाळ अगदी सुखरूप आहे. तर आता आनंदाची बातमी ऐकल्यानंतर नंदिनीला खूपच आनंद होतो. तर जीवाही नंदिनीला आता प्रेमाने मिठी मारतो. डॉक्टर म्हणतात की आता यापुढे काळजी घ्या, कसलाही निष्काळजीपणा करू नका. पण नियतीला काहीतरी वेगळंच हवंय. याच हॉस्पिटलमध्ये नंदिनीचा पुन्हा एक नवा अपघात होतो आणि त्यानंतर होत्याचं नव्हतं होतं.